तुम्ही सकाळच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये आणि ब्रेकफास्टमध्ये फक्त अर्धा ते 1 चमचा ही चटणी ॲड करायची आहे. यामुळे जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल किंवा तुम्हाला हार्मोन इम्बॅलन्स असेल आणि विशेष म्हणजे तुमचं फार वजन असेल आणि सगळ्यात विशेष म्हणजे थायरॉईडसुद्धा असेल आणि बऱ्याचशा गोष्टी तुमची इम्युनिटी कमी झालेली असेल, तुम्हाला केस गळती फार होत असेल, तर जबरदस्त पद्धतीने तुम्हाला फक्त अर्धा ते 1 चमचाच मदत करणार आहे. दररोज फक्त 1 चमचा खायचा आहे. तुम्हाला फॅट लॉस जबरदस्त पद्धतीने होणार आहे. केस गळती थांबणार आहे. हार्मोन इम्बॅलन्सचा त्रास दूर होणार आहे. प्रेग्नन्सी जर राहत नसेल तर ते राहण्यास सुद्धा मदत होणार आहे. पिरियड सुद्धा रेग्युलर्स येणार आहेत. कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा. हवं तर 1.5x स्पीडवरती बघू शकता. हे भाजत असताना, बनवत असताना आपल्याला लोखंडीच भांडं घ्यायचं आहे. तर मी इकडे लोखंडी बॉटम असलेला छान असा तवा घेतलेला आहे. आणि यामध्ये खूप छान गोष्टी खरपूस भाजल्या जातात. मी हा भाकरीसाठीच वापरते. पण जर तुमच्याकडे लोखंडी काहीही नसेल, लोखंडी भांडं नसेल, तर तुम्ही स्टीलचं इथे घेऊ शकता. हे जेव्हा आपण बनवतोय तेव्हा आता तुम्हाला सगळ्यात पहिले लागणार आहे ते म्हणजे लसूण. आता लसूण बघा आपल्याकडे नेहमी सोलत नाही ठेवायचा. जेव्हा भाजीमध्ये टाकायचा तेव्हाच टाकायचा असतो. आता लसूण सोलायची ट्रिक सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. कारण या चटणीमध्ये आपल्याला भरपूर लसूण लागणार आहे. तर मी लसणाच्या 2 काड्या घेतलेल्या आहेत मोठ्या आणि ते यामध्ये आपल्याला टाकायच्या त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून. आता बघा खाली गॅस चालू आहे, तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या काही लसणाच्या पाकळ्या आहेत ना, ह्या हलक्याशा आपल्याला गरम करून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं, तर यामुळे जे काही साल आहेत ना, ते पटकन निघण्यास मदत होते. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल, तर मायक्रोवेव्हमध्ये करू शकता. पण माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मी ना, जर मला पटकन करायचं असेल, तर पटकन एखादं जे काही भांडं वरती असेल, पटकन ते गरम करून मी पटकन हे भाजून पटकन सोलल्या जातं. त्याची जी साल आहे, ती इझिली निघून येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हलकासा म्हणजे त्याचा जे काही वरचा भाग आहे ना, तो हलकासा गरम असायला हवा. आपण यामध्ये भरपूर असा लसूण घेत आहोत. लसणामध्ये म्हणजे आपलं जी फॅट बर्निंगची प्रोसेस आहे ना, ती जाळण्याचं म्हणजे चरबी जाळण्याचे जबरदस्त गुणधर्म असतात. यामुळे आपली चयापचय क्रिया सुद्धा एकदम गतिमान होते आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रित राहतो. लसणामध्ये एवढी पॉवरफुल टेक्निक आहे, की लसणामुळे तुमचं जबरदस्त फॅट लॉस सुद्धा होतं आणि सगळ्यात विशेष म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे जिद्दी फॅट असतं, जसं की पोटाचं असतं, मांड्यांभोवती असतं, ते जिद्दी फॅट कमी करण्याचं म्हणजे तिथली फॅट बर्निंग प्रोसेस वाढवण्याची जी काही प्रक्रिया आहे, ते लसूण करत असतो. तर आता इकडे लसूण आपण बाजूला काढून घेतलाय. आता यामध्ये जवस घ्यायचा आहे. तर लक्षात घ्या, जेव्हाही जवस तुम्ही भाजताय, तेव्हा एकदम मंद आच आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. जवस पटकन भाजल्या जातं, त्यामुळे मंद आचेवरती खरपूस भाजायचंय. जेव्हा जवस भाजल्या जातं, तेव्हा छान असा सुगंध आपल्या घरभर दरवळतो. त्यामुळे मंद आच करून करायचं आणि तुम्ही बघू शकता किती इझिली जी साल आहे ते निघून जात आहे आणि जेवढं आपण लसूण घेतला तर आता पूर्ण लसूण आपण हे जवस भाजता त्यामध्ये टाकणार आहोत. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, म्हणजे यामध्ये भरपूर फायबर असतं. पोट बराच वेळ भरल्यासारखं राहतं. वारंवार भूक सुद्धा आपल्याला लागत नाही. जवसामुळे जे आहे आपल्याला जो हार्मोनल इम्बॅलन्सचा त्रास आहे, तो सुद्धा दूर होतो. बऱ्याच जणांना प्रेग्नन्सी राहत नाही. त्याचं पहिलं कारण असतं, मूळ कारण म्हणजे पिरियड सुद्धा इरेग्युलर होतात. तर अशांनी जवस नेहमी 1 चमचा खाल्लं पाहिजे. दररोज 1 चमचा खाल्ल्यामुळे तुमचे पिरियड सुद्धा सुरळीत होणार आहेत आणि त्या विशेष म्हणजे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने जे आहे हार्मोनचं जे आहे बॅलन्स आउट झाल्यामुळे तुमचं जे काही आतून शरीर जे आहे ते प्रॉपर पद्धतीने बॅलन्स आउट हार्मोन झाल्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्हाला महिना टू महिना पिरियड्स येतात आणि जर तुम्ही प्रेग्नन्सी ट्राय करत असाल तर तुम्हाला प्रेग्नन्सी सुद्धा याने राहू शकते. पण जेव्हा तुम्हाला पिरियड्स आलेले असतात तेव्हा मात्र तुम्हाला जवस खाणं हे टाळायचं आहे. आता बघा मंद आच करायची आहे. आता इथे मला लसूण यामध्ये टाकायचा होता, त्यामुळे तवा गरम होता. तर मी एकदम मंद आच केलेली आहे आणि नंतर मग थोड्या वेळाने मी बंद केला होता. नंतर पुन्हा सुरू करते आहे. आता लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही हे बनवत आहात तेव्हा आता पावसाळा आहे. त्यामुळे मग तुम्ही काय करा 10 ते 15 दिवसाचंच हे बनवून ठेवा आणि जर जास्त ठेवलं तर फ्रिजमध्ये ठेवा. पण फ्रिजमध्ये कोणतीही गोष्ट ठेवली तर त्याची चव बदलत असते. त्यामुळे सांगते 10 ते 12 दिवस वरती पावसाळा असेल तरी व्यवस्थित ही राहणार आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचा आपल्याला मॉइश्चर
ठेवायचं नाहीये, जेणेकरून हे खराब होईल. यामध्ये आपण कढीपत्ता टाकलाय. कढीपत्त्यामध्ये कार्बोझल अल्कऑक्साईड असतं, जे लठ्ठपणा वाढवण्यापासून रोखतं आणि शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर काढतं. त्याचबरोबर आपले जे केसांची मुळं असतात, ते मुळं जे आहे ते मजबूत करण्याचं काम सुद्धा कढीपत्ता करत असतं. कढीपत्त्यामुळे आपल्या केसांच्या तिथलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर पद्धतीने होतं. ही चटणी खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारतं. अगदी आपण जी शरीरात चरबी साचते, ती चरबी बिलकुल साचत नाही. आता तुम्ही म्हणाल, की ही जी चटणी आहे, ही कशासोबत बरं खायची? तर जर ब्रेकफास्टला तुम्ही बेसन चिला केला असेल, मुगाचा चिला केला असेल, त्याच्यासोबत सॉस न घेता ही चटणी घ्यायची आहे. लंचमध्ये भाकर, भाजी सगळं काही असेल, जसं की लोणचं आपण मस्त खातो ना, लोणच्याच्या जागी ही चटणी घ्यायची आहे. रात्री सुद्धा सेम लोणच्याच्या जागी ही चटणी घ्यायची आहे. तुम्ही फक्त मी सांगते 30 दिवस फक्त ही चटणी वापरून बघा. काहीही न करता तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये भरपूर सगळे बदल जे आहे ते जाणवतील. यामुळे केस गळती सुद्धा थांबते, कारण यामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याचबरोबर लसूण, कढीपत्ता आणि जवस हे आपल्याला मंद आचेवरती छान असं भाजून घ्यायचंय. आपण कढीपत्ता यासाठी यामध्ये टाकलाय, कारण ही 10 ते 12 दिवस चांगली टिकावी. कढीपत्त्यामध्ये किती नाही म्हटलं आपण ओलसर घेतलेला आहे, त्यामध्ये मॉइश्चर राहतं आणि त्यामुळे लसूण सुद्धा आपण भाजून घेतोय, जेणेकरून आपली ही जी काही चटणी आहे ती जास्त काळ टिकेल. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते. हे छान पद्धतीने भाजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. आता हे काढल्यानंतर आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आता ही चटणी पुढे करण्याच्या 2 प्रोसेस आहे. तुम्ही जर वेट लॉस वरती असाल, तेल फार कमी खात असाल तर वेगळी पद्धत आहे आणि तुम्हाला जर तेल तुम्ही खात असाल, तुम्हाला तेलात भाजल्यानंतर काय वाटत नसेल, तर ती दुसरी पद्धत आहे. दोन्ही स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि अगदी आपल्याला बारीक हे काढायचं नाही आहे. आपल्याला अगदी थोडंसं जाडसरच असायला हवं आणि ही चटणी जास्त काळ दीर्घकाळ टिकवण्यासाठी आपल्याला इकडे मिठाचा वापर करायचा आहे. चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचंय. मी चटणी काढून घेतलेली आहे. आता जे वेट लॉस वरती आहे त्यांची ही चटणी तयार झालेली आहे. आता जे वेट लॉस वरती नाहीये पण त्यांना हे इन्क्लूड करायची आहे आणि जास्त काळ अजून टिकवायची. त्यांनी त्याच तव्यावरती तेल टाकायचं 1 ते 2 चमचे आणि त्यामध्ये छान जसा आपण ठेचा परतवतो ना, तसं आपल्याला परतवून घ्यायची आहे. ही चटणी पूर्णतः थंडी होऊ द्या. चटणी पूर्ण थंडी झाल्यानंतर मग तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ही चटणी भरून ठेवू शकता. जेव्हाही तुम्ही ही चटणी खाल किंवा जेव्हाही ही चटणी तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवत आहात, घरभर इतका छान असा सुगंध जवसाचा दरवळतो. यामध्ये तुम्ही हवं तर थोडंसं कऱ्हाळं सुद्धा टाकू शकता. कऱ्हाळ्याने सुद्धा खूप छान चव येते. पण ही जवसाची चटणी तुम्ही एकदा अवश्य नक्की ट्राय करा आणि तिशीनंतर तर प्रत्येक महिलांनी रोज 1 चमचा तर जवस आवर्जून खाल्लं पाहिजे म्हणजे पाहिजे. असं म्हटलं जातं, की आपल्या शरीरातील जे काही बॅड फॅट आहे, ते काढण्यासाठी त्याला गुड फॅटची संगत असणं खूप गरजेचं आहे आणि गुड फॅट म्हणजे यामध्ये आपण जे घेतलेलं आहे, तर ते आहे जवस. तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे वरती 10 ते 12 दिवस केलं असेल, तर रूम टेम्परेचरवरती ठेवू शकता. जास्त बनवली असेल, तर फ्रिजमध्ये ठेवू शकता. जेव्हा तुम्ही वेट लॉस वरती आहात, लंच वगैरे करायच्या वेळेस यावरतून तेल टाकायचं नाही. ही अशीच भाकरी सोबत खायची आहे आणि जेवणाची सुरुवात या चटणीपासूनच तुम्हाला करायची आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.